नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉर युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट पाहायला किंवा सर्वात प्रथम तुम्हाला अपडेट मिळतील. तर मंडळी, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ट्रॅक्टर योजना ही राज्यामध्ये राबवण्याला सुरुवात झालेली आहे. परंतु जी काही अगोदर ही योजना राज्यामध्ये राबवत होती, या योजनेअंतर्गत जो काही अनुदान या योजनेसाठी दिला जात होता तो 1,25,000 म्हणजे 1,25,000 रुपये, म्हणजे 1,25,000 एवढं हे अनुदान दिलं जात होतं. परंतु आता अनुदानामध्ये वाढ झालेली आहे की महाडीबीटी फार्मरच्या माध्यमातून एक शेतकरी एक योजना या योजनेअंतर्गत राज्य शासनाने ट्रॅक्टर योजनेसाठी 5,00,000 रुपयापर्यंतची मर्यादा जी काय आहे ती वाढवलेली आहे. जो काही अनुदान आहे तो 5,00,000 रुपयापर्यंतचं अनुदान दिलं जात आहे. आणि महाडीबीटी फार्मरच्या माध्यमातून एक शेतकरी एक योजना या अंतर्गत 31 ते 40 HP ट्रॅक्टर या ट्रॅक्टरांसाठी म्हणजे 5,00,000 रुपयापर्यंतचं अनुदान हा मिळू शकतं. आणि या योजनेअंतर्गत जर पूर्वसमिती मिळाल्यानंतर तुम्हाला 5,00,000 रुपयापर्यंतचं अनुदान या योजनेअंतर्गत मिळू शकतो. 4WD आणि 2WD या ट्रॅक्टरच्या योजनेअंतर्गत जर तुमचं ट्रॅक्टर हे 10,00,000 रुपयाचं असेल तर तुम्हाला 5,00,000 रुपयापर्यंतचं अनुदान हा मिळेल आणि 5,00,000 रुपये हे तुम्हाला स्वतः लागतील. आणि जर तुम्ही 2WD अशा प्रकारचं ट्रॅक्टर जर तुम्ही घेतला तर तुम्हाला 3.5 रुपयापर्यंतचं अनुदान हा शासनाकडून मिळणार आहे. अशा प्रकारची ही योजना आहे. आणि या योजनेअंतर्गत महाडीबीटी फार्मरच्या स्कीमच्या माध्यमातून ज्या कोणत्या शेतकऱ्याला पात्र शेतकरी असतील ज्यांना पूर्वसंमती मिळेल त्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. ज्यांचं लॉटरीमध्ये नाव येईल त्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारची ही महाडीबीटी फार्मर स्कीम योजनेअंतर्गत ट्रॅक्टर योजनेला 5,00,000 रुपयापर्यंतचा अनुदान हा दिला जात आहे. आणि एक गोष्ट महत्वाची की अल्पभूधारक असाल, तुम्ही जर अल्पभूधारक असाल किंवा बहुभूधारक असाल तर म्हणजे अल्पभूधारकांना 50% हे अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जात आहे. आणि जर तुम्ही बहुधारक असाल तर 40% पर्यंतचं अनुदान या योजनेअंतर्गत हा दिलं जात आहे. या अगोदर सुद्धा 50% अनुदान या योजनेअंतर्गत दिला जात होता, परंतु जी काही वाढीव मर्यादा होती ही 1,25,000 रुपये अनुदानाची मर्यादा होती. परंतु आता जी काही अनुदानाची मर्यादा आहे ती 5,00,000 रुपयापर्यंत वाढवलेली आहे. म्हणजे अगोदर 1,25,000 हे अनुदान या ट्रॅक्टर योजनेसाठी महाडीबीटी फार्मरच्या स्कीमच्या माध्यमातून मिळत होतं, परंतु जी काही अनुदानाची मर्यादा आहे ती अनुदानाची मर्यादा आता 5,00,000 रुपयापर्यंत पोहोचलेली आहे. तर अशा प्रकारची योजना आहे. अर्ज करायला सुरुवात झालेली आहेत. आपण लवकरच या महाडीबीटी फार्मर स्कीम मध्ये कशा प्रकारे ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज केला जातो यासाठी लवकरच आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. तर तुम्ही जर अर्ज केलेला नसाल तर तुम्ही अर्ज करून घ्या, कारण की योजना ही खूप चांगली राज्यामध्ये राबवली जात आहे. आणि या योजनेअंतर्गत जर तुमचं ट्रॅक्टर हे 10,00,000 रुपयाचं असेल तर तुम्हाला 5,00,000 रुपयापर्यंत अनुदान हे दिलं जाणार आहे. 31 किंवा 40 HP ट्रॅक्टरलाच 5,00,000 रुपयापर्यंतचा हा अनुदान दिलं जाईल. 4WD आणि 2WD म्हणजे 2WD या ट्रॅक्टरसाठी 3.5 रुपयापर्यंतचा हा अनुदान दिला जाणार आहे. तर अशा प्रकारची महाडीबीटी फार्मर स्कीमच्या योजनेअंतर्गत राज्य शासन या योजनेला म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचावी म्हणून याच्यामध्ये जी काही अनुदानाची मर्यादा होती 1,25,000 वरून 5,00,000 रुपयापर्यंतचा जो काही अनुदान आहे हे वाढवलेलं गेलं आहे. आणि शेतकऱ्यांना एक मुबलक प्रमाणात त्यांना खूप मोठा फायदा होईल. तर या योजनेअंतर्गत जे शेतकरी असतील या योजनेसाठी अवश्य अर्ज करा, या योजनेचा लाभ घ्या. अशा प्रकारची ही महाडीबीटी फार्मर स्कीमच्या योजनेअंतर्गत जी काही मूळ पात्रता आहे, कागदपत्रे कशा प्रकारे लागतील याच्याबद्दलचा लवकरच आपण व्हिडिओ एक नवीन अपडेट पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच आपण माहिती बघत आहोत. तर अशा प्रकारची ही माहिती आहे की महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून ट्रॅक्टर योजनेला 5,00,000 रुपयापर्यंतचा हा आता अनुदानामध्येही वाढ झालेली आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. तर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण कळेल की जी काही राज्यामध्ये योजना चालू आहे या योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळत आहे. जे अल्पभूधारक असतील, जे बहुभूधारक असतील, ज्यांना 1 हेक्टरच्या खाली जमीन असेल अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ हा मिळणार आहे.
तर अशा प्रकारची योजना आहे मित्रांनो. तर नक्की आपला हा व्हिडिओ सेंड करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.